बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो। आणि आपले प्रमुख पाहुणे राहुलजी सोलापूरकर साहेब, तसेच आपल्या राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघाचे उमेदवार शिवाजी कर्डिले साहेब आणि तसेच इतर मंचावर उपस्थित मान्यवर आणि इथे जमलेल्या माझ्या माता भगिनींनो आणि भावांनो, आज आपण येणाऱ्या 20 तारखेच्या विधानसभेच्या निवडणुकीनिमित्त ही विजयी सभा घेत आहोत। आमचे केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांनी सर्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सर्व कार्यकर्त्यांना आदेश केले आहे की आपण सर्व कार्यकर्ते कर्डिले साहेबांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहायला पाहिजे। मित्रांनो, आपण जोपासून निवडणुकीचा हा लोकशाहीचा उत्सव साजरा करीत आहोत, परंतु गेल्या 8-10 दिवसापासून आपण पाहिलं असं की ही जी निवडणूक आहे, ही निवडणूक बेरोजगारी, आरोग्य, शिक्षण, त्यानंतर जे मजूर असतील, शेतकरी असतील, या प्रश्नावर व्हायला पाहिजे, परंतु या प्रश्नावर न होता ही निवडणूक शिवाजी कर्डिले साहेबांना जातीवादी ठरवलं जातं, शिवाजी कर्डिले साहेबांना अशिक्षित ठरवलं जातं। मित्रांनो, इथं मी सगळ्या जमलेल्या माता भगिनींना सांगत इच्छितो की ज्या वेळेस आपण पाहिलं असन, उमऱ्यातलं प्रकरण असन, गोवातलं प्रकरण असन, त्यावेळेस जर आपण हिंदू धर्मीय म्हणतो तर कर्डिले साहेब हिंदू धर्माचे आहेत आणि कर्डिले साहेबांनी पण हिंदू धर्माचीच बाजू घेतलेली आहे। आम्ही पण आंबेडकरी चळवळीमध्ये काम करीत असताना ज्या वेळेस एखाद्या दलितांवर अन्याय अत्याचार होतो त्यावेळेस सर्वप्रथम आम्ही तिथं तात्काळ पोहोचतो। ज्यावेळेस पोलीस स्टेशनला गरज लागती पोलीस स्टेशनला पोहोचतो, गावात गरज लागती त्यावेळेस गावात पोहोचतो। त्याचप्रमाणे कर्डिले साहेबांना पण कार्यकर्त्यांचा फोन आला, कर्डिले साहेब तात्काळ त्या ठिकाणी उपलब्ध झाले। उमऱ्याचं प्रकरण असू द्या, गोवाचं प्रकरण असू द्या, परंतु जे आता आपल्या विरोधातले उमेदवार आहेत त्यांनी फक्त त्यांची राजकीय पोळी भाजण्याकरता, त्यांना फक्त काही ठराविक लोकांचं मतदान होण्याकरता फक्त आलिप्त राहण्याची भूमिका घेतली। ज्यावेळेस सर्व विशिष्ट समाजाचे लोक ज्यावेळेस वाड्यावर गेले त्यावेळेस म्हटले, दादा तुम्ही आम्हाला वाचवा, आम्हाला मदत करा। दादांनी त्यांची कुठल्याही प्रकारची बाजू ऐकून घेतली नाही, कारण शिवाजी कर्डिले साहेब खरंच नेता आहे, कारण त्यांनी समाजाचीच बाजू घेतली आणि समाजाच्या पाठीमागं ठामपणे उभे राहिलेले आहेत। त्याचप्रमाणे आता म्हटलं गेलं की अक्षय कर्डिले हे दंड थोपटीत शनी मंदिरा पडून गेले। अहो, तो पैलवान गडी आहे, तो दंड थोपटणारच आहे। ज्यावेळेस तुम्ही दुसरी बाजू समजून घेतली पाहिजे, ज्यावेळेस नगर मनमाड हायवेला अपघात झाला होता, अपघातामध्ये ते मुलं तडफडत होते, त्यांना गाडीने उडवलं होतं, त्यावेळेस अक्षयदादांनी कुठल्याही प्रकारचा विचार न करता प्रचारातून वेळ काढून त्यांना आपल्या गाडीत टाकलं आणि या ग्रामीण रुग्णालयामध्ये ऍडमिट केलं। मित्रांनो, तुम्ही पाहिलं असेल इथलं ग्रामीण रुग्णालयाची काय गेल्या 8-10 वर्षापासून नगरपालिका यांच्या ताब्यामध्ये आहे आणि यांच्याच्यानी ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न सुद्धा सुटत नाही। गेल्या 25 ते 30 वर्षापासून यांच्याकडे ग्रामीण रुग्णालय आहे। त्यानंतर तुम्हाला सांगतो, आमच्या इथे दलितांची स्मशानभूमी आहे, याच रोडला आहे, 5 मिनिटाच्या अंतरावर। या स्मशानभूमीवर सुद्धा या तनपुरे कुटुंबियांचं अतिक्रमण आहे। आमचं 6 ते 7 एकर क्षेत्र त्या स्मशानभूमीचं आहे। आता प्रत्यक्षात तिथं 1 एकर सुद्धा जागा उपलब्ध नाही, त्याच्यावर सुजाता अरुण तनपुरे यांच्या नावाचा उतारा निघतो। त्यानंतर मित्रांनो त्यानंतर आमची मिशनरीची जागा आहे, ख्रिश्चन मिशनरीची जागा आहे, आता ते जागा सुद्धा यांनी बळकावलेली आहे। बोगस खरेदी करून या ख्रिश्चन समाजाची जवळजवळ 7 ते 8 एकर ते YMC ग्राउंड आहे, ते सुद्धा यांनी धाक दडपशाही करून ती जागा बळकावलेली आहे। त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला हा 18 एकरचा परिसर माहिती असेल, त्याची सुद्धा रक्तरंजित कहाणी आहे।
जो बिचारा दातीर पत्रकार होता रोहिदास दातीर, तो सायकलीवर फिरायचा बिचारा, त्याच्यानंतर मोटरसायकलीवर फिरायला लागला. आणि तो कार्यकर्ते कोणाचा? वाड्यावरचा कार्यकर्ता. आणि जो मारणारा कोण? तो बी वाडेकरचा. एक जण आत बसायचं आणि एक जणाचा मर्डर करून टाकायचा. जर दहशत कोणाची असेल त्या या तनपुरे फॅमिलीची राहुरी शहरामध्ये राहुरी तालुक्यामध्ये दहशत आहे. अरे तुम्ही काय इथं वार्डामध्ये पॉम्पलेट फाडता? तुमच्या दारात आहे ना, जा सोनगाव साताराला जा, वांबुरीला जा, बुरानगर मध्ये जा आणि तिथं आमचे कर्डिले साहेबांचे पॉम्पलेट तुमचे धमक असेल तर फाडून दाखवा. त्याच्यानंतर कर्डिले साहेब मी तुम्हाला सांगतो, अहो यांना ही मार्केट कमिटी आहे, मार्केट कमिटीच्या पुढं या हातगाड्या लागत आहेत वड्यापावच्या चहाच्या, यांचं सुद्धा हे 50-100 रुपये भाडं खातात. त्याच्यानंतर या पाणीच्या टाकीच्या तिथं हातगाड्या लागत आहेत, त्यांचं सुद्धा 50-100 रुपये पीडब्ल्यूडीच्या जागेतल्या पीडब्ल्यूडीची जी जागा आहे तिथं हातगाड्या लावित आहेत, त्यांचं सुद्धा हे 50-100 रुपये हे सुद्धा यांना भाडं पुरत नाही. त्यामुळे खरी दहशत कोणाची आहे हे जर ओळखायचं असेल, राहुरी शहर आता पण आमचे काही नगरपालिकेचे मित्र आहेत, त्यांच्या घरच्यांना फोन आला तुमचे मुलं तिकडं फिरून देऊ नका म्हणून. ही कुठली? आपण मुक्त वातावरणामध्ये आपला जो लोकशाहीचा मतदानाचा उत्सव आहे हा मुक्त. आता पाहिलं असेल आपल्याला गाड्या लावायला सुद्धा यांनी पार्किंग ठेवली नाही. त्या मिशन कंपाऊंडच्या जागेमध्ये यांनी जागा हे करून ठेवली. त्याच्यानंतर हे कोर्टाचं ग्राउंड आहे, इथं सुद्धा पार्किंगला जागा नाही. हे 18 एकर आहे, इथं सुद्धा यांनी पार्किंगला जागा. म्हणजे यांची दहशत इतकी का आपल्या ज्या गाड्या येणार आहे याला सुद्धा मग दहशत नका म्हणून. ही कुठली? आपण मुक्त वातावरणामध्ये आपला जो लोकशाहीचा मतदानाचा उत्सव आहे हा मुक्त. आता पाहिलं असेल आपल्याला गाड्या लावायला सुद्धा यांनी पार्किंग ठेवली नाही. त्या मिशन कंपाऊंडच्या जागेमध्ये यांनी जागा हे करून ठेवली. त्याच्यानंतर हे कोर्टाचं ग्राउंड आहे, इथं सुद्धा पार्किंगला जागा नाही. हे 18 एकर आहे, इथं सुद्धा यांनी पार्किंगला जागा. म्हणजे यांची दहशत इतकी का आपल्या ज्या गाड्या येणार आहे याला सुद्धा मग दहशत कोणाची आहे इथं? मित्रांनो मी आता भरपूर मान्यवर बोलणार आहे. आपलं जे येणारा 20 तारीख आहे, या 20 तारखेला आपण जर कर्डिले साहेबांना मतदान नाही केलं, निवडून नाही आले, येणारा जो काळ आहे, येणाऱ्या काळामध्ये नगरपालिका पण आहे, पंचायत समिती पण आहे, जेडपी पण आहे. हा खामक्या आमदार जर झाला नाही तर यांची दहशत पूर्णपणे या राहुरी शहरावर राहील. कारण नगरपालिकेला आता विरोध करणारा कोणी वाली राहिलेला नाही. हे सांगतात काय की कर्डिले साहेबांचं शिक्षण कमी आहे. अहो तुम्ही अमेरिकेवरून शिक्षण घेऊन आले, तुम्ही जो सहकारी साखर कारखाना असतील, कामगार सोसायटी असतं, सूतगिरणी असन, डिस्लरी असन, पेपर मिल असन, तुम्ही अमेरिकेहून येऊन सगळ्या संस्था बंद पाडलेल्या आहेत. आणि तुम्ही जे म्हणतात ना कर्डिले, अहो हा शेतकरी कुटुंबातून मोठा झालेला माणूस आहे, तो सायकलीवर फिरला असन, मोटरसायकलीवर त्या काळामध्ये फिरला असन, रखरखत्या उन्हात पावसात उन्हाळे पानकळे काढलेले आहे. तुम्ही ज्या शाळेमध्ये राजकीय धडे घेतात ना त्या शाळेचे हेडमास्टर शिवाजीराव कर्डिले साहेब आहेत. तुम्ही वाड्यामध्ये राहून सोन्याच्या चमच्या तोंडात घेऊन जन्माला आलेले आहे. हा माणूस उन्हाळे पानकळे खाऊन आज माजी मंत्री राहिलेले आहे. आणि अशा खंडामध्ये अग्रगण्य जी बँक आहे जिल्हा बँक, तिचे चेअरमन राहिलेले आहे. तुमचं काय योगदान आहे? तुम्ही सहकारी संस्था बंद पाडल्या आणि खासगी साखर कारखाना चालू केला. शिवाजी महाराजांचं जे नाव होतं ते ज्यांनी हातोड्याने तोडलं, तुमच्या बापाचं आजोबाचं नाव त्या कारखान्याला दिलं, ते नाव सुद्धा तुम्हाला जपता आलं नाही. त्यामुळे सगळ्यांनी विचार करा आणि येणाऱ्या 20 तारखेला आपण बोरगाव मताने 1 नंबरचं कमळ बटनाचं चिन्ह दाबा आणि कर्डिले साहेबांना बहुमत मतदानाने विजयी करा एवढंच विनंती करतो आणि थांबतो. जय भीम, जय शिवराय, जय भारत.